अंगणामध्ये आम्ही ज्या वॉर्डचे नेतृत्व करतो ते लालबाग, परळ, वरळी, डिलाई रोड असं ते नेतृत्व आहे. स्वतः आदित्य उद्धव ठाकरे साहेबांनी गणपतीच्या आधीच्या पूर्वतयाऱ्या, या पूर्वतयाऱ्यांची प्रभाग समितीच्या अध्यक्षांच्या माध्यमातून मी स्वतः त्या मीटिंगला हजर होतो आणि त्या माध्यमातून मीटिंग घेतल्या गेल्या. काही गोष्टी, गणपती हा सणच इतका उत्साहाचा आहे की त्याला म्हणजे मोजमाप नाही, आणि असं कुठंतरी एखादं विघ्न आलं तर अधिक चिंतेची बाब निर्माण होते. आज रस्त्याला खड्डे भरपूर आहेत सगळीकडे. त्याची कारणं वेगवेगळे असू शकतात, आता त्याच्यावर आम्हाला नाही बोलायचं. परंतु गणपती आगमनाच्या आधी या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी पण लक्ष दिलं गेलं पाहिजे, वॉर्डनी पण आणि आम्ही पण. आज आम्ही त्यांना दाखवलं करिओन नाक्याचा चारी बाजूनी गाड्या येतात वगैरे, तरी पण इथला जो चौक आहे, कारण एका बाजूनी गणपती असा सरळ जातो आणि पुन्हा म्हणजे विसर्जनाच्या वेळेला प्रचंड गर्दी असते, दुतर्फा लोक असतात फुलं व्हायला हे करायला, आणि इथून असा सरळ जातो, अर्थरोड नाक्यापर्यंत जातो. गिरगावला जायचं असेल तर सरळ निघून जातात, पण गिरगाव नसेल आणि शिवाजी पार्क किंवा वरळी जेट्टी, लोटस, तर ते असा फिरून येतं. त्यामुळे हे दोन्ही वॉर्डची एकत्र हे असल्यामुळे झाडं कापून घेणं, ओव्हरलोड वायर आहे ते आता आल्या आल्या प्रभाग समिती अध्यक्षा पद्मजा चेंबूरकर ह्यांनीही सांगितलं. समोर आमच्या आबोली खाडे नेतृत्व करतायत, इथे मी करते. त्यामुळे इथे मराठमोळा जो एक बाज आहे तो तर आहेच, कारण इथे सगळं वादप वाजप सगळं असतं. त्यांना कोणाला त्रास होऊ नये ही आम्ही काळजी घेतो. बऱ्याच रस्त्यांवरती उचकोल रस्ते पाहायला मिळाले, ओव्हरहेड वायर आहे. त्या व्यतिरिक्त पूर्ण पाहणी दरम्यान तुम्हाला आणखीन काय लक्षात येतं? नाही, आम्ही स्वच्छतेकडे पण लक्ष देतो आहे. स्टॉर्म वॉटर ड्रेन ज्या आहेत जाळ्या त्या साफ झाले की ना त्याही बघतो आहे, कारण आता सप्टेंबर महिना चालू होतो आहे आणि प्रचंड पाऊस पडण्याची आता दाट शक्यता आहे. आणि त्या दाट शक्यतेमध्ये कुठेही पाणी भरू नये. गणपतीच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आम्ही पाहिलं आहे. गणपतीला उचलून कितीतरी तास लोक उभं राहिलेले आहेत. त्यामुळे अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत याचा आम्ही प्रयत्न करत असतो. दुसरीकडे काल रिक्षा चालक आहेत त्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम सुरू होता, मात्र त्या ठिकाणी भोजपुरी गाणं लावल्यामुळे बाळासाहेबांचा फोटो होता, इतर सर्व फोटो होते, भोजपुरी गाणे लावल्यामुळे प्रकाश सुर्वे आता वादात आहेत, ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. खरं म्हणजे हे प्रकाश सुर्वेंवर किती बोलावं, कुठल्या कुठल्या प्रकरणात ते कसे कसे उघडे होत चाललेत. भर स्टेजवर चुम्माचुम्मी करणारे आमदार, हे म्हणायला मी तर नव्हती त्या स्टेजवर, पण आलेले व्हिज्युअल बघून म्हटलं काय म्हणावं यांच्या अकलीचं. प्रजा फाउंडेशनच्या ह्याच्यामध्ये कुठेही ते मागच्या पण नंबरात नाही. आणि असं जर बाळासाहेबांचे फोटो ठेवून भोजपुरी गाणं खराब नाही, भोजपुरी गाण्याला पण एक बाज आहे, पण भोजपुरी गाणं कधी लावलं पाहिजे, कुठे लावलं पाहिजे, त्याचा काळ आणि वेळ आहे. हे असं गणपती म्हणजे जो भोजपुरीवाला आहे, UP बिहारवाले ते पण गणपती आणत असतील तर असा धांगडधिंगाणा ते घालणार नाहीत, कारण ते भाविक आहेत, कारण ते देवभूमीत राहतात. हा धांगडधिंगाणा आहे आणि तो धांगडधिंगाणा करून कोणाला खुश करतायत तुम्ही? एक तर भोजपुरीवाल्यांचा अपमान करताय तुम्ही, UP बिहारवाल्यांचा पण अपमान करताय. कारण UP बिहारवाले म्हणणारच नाही गणपतीत असं असावं, हा होळी आहे कुठे काय आहे, तर तो एक एन्जॉय दिन असतो तेव्हा केला तर काय फरक नाही पडत कोणालाच. पण गणपतीसारख्या दिवशी तुम्हाला मंगळागौर करता येत नाही, तुम्हाला जुन्या फुगड्यांचं काय बाज राहिला नाही, कारण मुळात ह्यांचाच बाज सुटला. हे कुठले संस्कारी आहेत, त्यांना फक्त बाळासाहेबांना घेऊन दुकान चालवायचं आहे. त्यामुळे हे दुकान चालवणारे गद्दार आहेत. घाटकोपरमध्ये
इकडे एक महापौरांचं घरात मतदारसंघ आहे, तिकडेच महापालिकेच्या शाळांमध्ये खऱ्या अर्थानं निकृष्ट दर्जाचं सगळं जेवण मिळतं आहे, तिकडे परिस्थिती आहे. तुम्ही अनेक शाळेची पाहणी इकडे दादरमध्ये पण केली होती, ते पण सुद्धा पाहणी करणार का, त्याबद्दल तुमचं काय मत? महापौर मॅडमबद्दल ना, जसं आता प्रकाश सुर्वेबद्दल बोलली तसंच यांच्याबद्दल किती बोलावं, म्हणजे त्यांच्यात सुधारणा काय होताना दिसतच नाही. त्यांचं एवढंच आहे की मला बघा, अरे असं नसतं, माझ्या कामाला बघा. आणि आदेश काय देता येत माहिती आहे का, त्या किशोरीताई पेडणेकरांचं कुठे काय मिळतं आहे का बघा, का अशी झाकली मूठ आहे हो तुमच्याबद्दलची. आम्ही तर ओपन बुक आहोत, कुठेही वाचा आमचं कुठलाही पन्ना, पण तुमची तर झाकली मूठ आहे. ज्या दिवशी सोडेन ना त्या दिवशी तुम्हाला मुंबईत सोडावी लागेल. काही परळ चिंचपोकली परिसरामध्ये काल ईदनिमित्त काही राडा झालेला का आला तो प्रकार हा पण ना मला असं वाटतं ना, हिंदूंना दंगल नको आहे ना मुसलमानांना दंगल नको आहे, पण त्या ईद ए मिलापमध्ये घुसून नीच नालायक मग तो हिंदू करणार नाही, पण मुस्लिम पण असेल तो नेमका आलाय कुठून. कारण बघितलं ना, अंड फेकणारा कुठून, त्याचं काय एक अंड आलं. अरे आमच्या गणपतीवर तुम्ही जर अंड फेकणार तर तुम्हाला शिल्लक नाही ठेवणार हे नक्कीच आहे. मग ते कुठलाही हात असू दे, आतंकवादीच आम्ही म्हणणार त्याला, त्या हाताला कलमच. त्यामुळे फालतूगिरी बंद करा. तुमचे सण चांगले होऊ दे, आमचे सण चांगले होऊ दे. त्यांचे वरिष्ठ म्हणतायत, आमचे वरिष्ठ म्हणतायत, पोलीस म्हणतायत, मधले हे कोण किडे आहेत की ज्यांना या मुंबईमध्ये काहीतरी घडवायचं आहे, त्यांना ठेचून काढलं पाहिजे.